मित्रांनो, विचार करा, महाभारतामध्ये कौरवाच्या बाजूला मोठमोठे योद्धे होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण हे अपार शक्तिशाली, बुद्धिमान आणि पराक्रमी योद्धे होते. तरी देखील ते हारले. कारण हा प्रश्न फक्त इतिहासाचा नाही, हा प्रश्न आपल्या आयुष्याचाही आहे. महाभारत आपल्याला जीवनाचं कटू सत्य सांगतं. कोणतीही लढाई जिंकायची असेल तर ती फक्त ताकदीच्या जोरावर जिंकता येत नाही, तर ती लढाई ही सत्य, धर्म आणि न्यायाच्या बाजूने असेल तर जिंकतेच. भीष्माचार्य हे शक्तिशाली योद्धे होते, पण आयुष्यभर त्यांनी चुकीच्या सिंहासनासोबत उभे राहिले. त्यांना माहीत होतं की अन्याय होत आहे, तरी देखील त्यांनी मौन बाळगलं. आणि लक्षात ठेवा, अन्याय करणारा जितका गुन्हेगार असतो, तितकाच अन्याय होत आहे हे बघून देखील त्याची साथ देणारा तितकाच गुन्हेगार असतो. तसेच द्रोणाचार्य हे फार मोठे महान गुरु होते, विद्वान होते, पण त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग निष्पक्षतेसाठी नाही तर पक्षपातासाठी केला. आणि त्यांनी एकलव्याचा अंगठा मागून न्याय नाही तर अन्यायच केला. आणि जेव्हा ज्ञान पक्षपाताच्या बाजूला उभं राहतं, तेव्हा ते ज्ञान राहत नाही तर कमजोरी बनतं. कर्ण हा देखील पराक्रमी, दानवीर आणि खूप मोठ्या मनाचा माणूस, पण त्याच्या आयुष्यात एक संघर्ष होता, मित्रता की सत्य. पण यामध्ये त्याने चुकीची बाजू निवडली. त्याला माहीत होतं की दुर्योधन हा चुकीचा आहे, तरी सुद्धा त्यानं त्याची साथ दिली. आणि म्हणूनच इतका पराक्रमी असूनही त्याची हारलेल्याच्या बाजूनं नोंद झाली. म्हणूनच महाभारत आपल्याला शिकवते की फक्त चांगला माणूस असणं पुरेसं नाही, तुम्ही कुणाच्या बाजूला उभे आहात हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात, त्यावेळी आपल्याला ठरवावं लागतं की आपण सत्याच्या बाजूला उभं राहायचं की आपल्या सोयीच्या. आणि बहुतेक वेळा आपण सोपा मार्ग निवडतो, कारण सत्याची बाजू ही कठीण असते. पण लक्षात ठेवा, चुकीच्या बाजूला उभं राहून आपण कधीच योग्य ठरू शकत नाही. तुमच्याकडे कितीही ताकद असो, कितीही ज्ञान असो, कितीही पैसा असो, तर तुम्ही चुकीच्या बाजूला उभे आहात तर तुमचा पराभव हा निश्चित असतो. कारण इतिहास तुमची शक्ती बघत नाही, इतिहास तुमचे बहाणे ऐकत नाही, इतिहास तुमचं एकच गोष्ट बघतो, ते म्हणजे कर्म. त्यामुळे आजपासून निर्णय घ्या की नेहमी सत्याच्या बाजूला उभं राहा. जरी ते कठीण असेल, जरी तुम्हाला एकट्याला उभं राहावं लागत असेल, तरीसुद्धा सत्याची बाजू सोडू नका. कारण ते तुमची लढाई जिंकणं किंवा तुम्हाला यश हे उशिरा मिळेल, पण ज्यावेळेस तुम्ही जिंकताल, तुम्हाला यश मिळेल, ही तुमच्या आयुष्याची खरी ओळख बनेल.